जे चोर आहेत त्या चोरांना शिक्षा झालीच पाहिजे. आणि आश्चर्य आहे ते कार्यांना नावाचा शिपाई जर डी साहेबांनी पत्र दिले, CS साहेबांनी पत्र दिले, आज समितीसमोर तो हजर राहिलेला नाही आहे, परवा नोकरी आला, नोकरी सही केली आणि पळून गेला. हे काय चालेल? का त्याला वाचवायचा प्रयत्न करताय? पहिला चंदगडला बदली दाखवली आणि नंतर परत तो खुपिरेला आला. हा माणूस वाचवायचा प्रयत्न हे अधिकारी का करतायत ही शंका आहे. भविष्यामध्ये अँटी करप्शन आणि FIR दाखल करायची आम्ही मागणी केली आहे. आणि महत्त्वाचा निर्णय माने साहेबांनी घेतलेला आहे की भविष्यामध्ये जी आता पद्धत आहे फाईल द्यायची घ्यायची, ज्या भानगडीत चालल्या आहेत, टक्केवारी चालू आहेत, लूट चालू आहे सरकारी कर्मचाऱ्यांची, ती थांबवण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया आम्ही सुरू करतो असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं. जनतेचा अधिकारनामा, जाणीव हक्काची या न्यूज चॅनलमध्ये जनतेच्या हक्काचा आवाज, सत्ता व्यवस्थेचे प्रश्न थेट तुमच्यापर्यंत. जाहिराती आणि बातमीसाठी आजच 70 57 87 98 02 शी संपर्क साधावा.